सकाळी दिवस उजाडायला आपण होतो शेतात, कारण आपल्याला पाजवायचं होतं दुसऱ्या वर्षाच्या खोडव्याला पाणी. त्यामुळे आपण सकाळी लवकर उठून पाणी पाजवायला आलो आहे. खोडवा बघा कसा आहे, दुसऱ्या वर्षाचा खोडवा आहे. आपण पाणी पाजवायला सकाळी लवकर उठून आलेलो आणि आपल्याला लागवड पण टाकायची होती. आपण युरिया टाकायला सुरुवात केली. ऊस कसा आहे बघा, आपला खोडवा आहे दुसऱ्या वर्षाचं आणि उन्हाळा जास्त असल्यामुळं पाण्याची गरज लई आहे. त्यामुळं पाणी पाजवायला सुरू केलं. त्यानंतर नालगारचा आला आपल्याला फोन. त्यामुळे परत आपण पाण्याची तास तशीच लावली आणि आलो घरला आणि पत्रे मारायला केली सुरुवात. आपल्या ही पळायची बैल, त्यामुळं बैलासनी पत्रे यायला लागतातच. पत्रे बघा कशी लावाल्यात. हे आहेत संकेश्वरचे नालगार आहे ते, आपल्याकडे काय मिळतात. आणि पत्रे बघा आता कसे माराल्यात. बैलासने आपण मारून घेतले, आता पत्र्या मारून घेतल्या. कसं मारायला बघा पत्रे. त्यानंतर आपण गवत टाकायचं होतं, त्यामुळं आपण आलो गोट्यात आणि दुपारी गवत टाकायला सुरुवात केली. गवत टाकून मग आपण म्हशीसने आता पहिल्यांदा गवत घातलं. म्हशीसने गवत घातला, असं शाळूचा कडबा घातला बघा. दुपारी आपण घालतोयच गवत टाकला आणि आपल्या कामाला परत निघालो, कारण पाणी तसं आपण तसेच लावून आलतो. त्यामुळे परत आपण शेताकडे चाललोय आणि आपण आता शेतात आलोय बघा. आज दिवसभर होती लाईट, त्यामुळं संध्याकाळी 5:30ला लाईट गेली. आपलं पाणी काय पाजवायचं पूर्ण झालंच नाही, उद्या यायलाच लागणार. त्यामुळं आपण दुसऱ्या शेताकडे आलो आणि बघितलं तर आज माणसं होती कापायला. शाळू एवढा कापून झाला आहे, अजून थोडा कापायचा आहे. आणि चारा करण्यासाठी शाळू परत आपण कापून काढला, उसपून काय काढला नाही. आणि आपल्याला ॲटो बंद करायचा होता, त्यामुळं आपण ॲटो बंद करायला आलो. ॲटो बंद केला आणि मग आपण आपल्या घरी जायचं होतं. तेवढ्यात म्हटलं विहिरीत पाणी तरी किती आहे बघूया, आणि विहिरीत पाणी होतंच अजून. आणि मग म्हटलं उद्याचं थोडं तर पाजून होतं आहे, आणि मग आपण घरी गेलो.